91 वर्षांनी आलाय अधिक महिन्याचा हा योग, दुर्लक्ष करू नको. अधिक महिन्यातील पुरुषोत्तम योगाची ही पवित्र कथा अधिक महिन्यात फक्त श्रद्धेने ऐकल्याने जीवनातील मोठमोठी संकटे दूर होऊन अडकलेली सर्व कामे पूर्ण होऊ लागतात. मोठ्यातील मोठे पाप दूर होऊन घरात माता लक्ष्मी वास करायला सुरू करते. असे मानले जाते की अधिक महिन्याच्या या पवित्र काळात भगवान विष्णूंची ही पवित्र कथा ऐकल्याने गरिबी स्वतः घाबरून घरातून निघून जाते आणि साक्षात माता लक्ष्मी प्रसन्न होऊन वर्षभर घरात सुख समृद्धी आणि समाधान नांदू लागते. जे लोक तुम्हाला कमी लेखतात, जे तुमची किंमत करत नाहीत, ज्यांना तुमचं चांगुलपण दिसत नाही, त्यांनाही एक दिवस तुमची खरी किंमत नक्की कळते. अधिक महिन्यात ही पवित्र कथा शांत चित्ताने ऐकल्याने घरातील इडापिडा, रोग, दुःख, वाईट शक्ती आणि कितीही मोठी संकट असली तरीही भगवान विष्णूंच्या कृपेने सर्व काही वाऱ्यासारखे पळून जाते. इतकंच नाही तर ईश्वर भक्ताभोवती संरक्षणाचं दिव्य कवच निर्माण करतात आणि मनात आशा, भक्ती आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. म्हणून भक्तांनो, आजची ही पवित्र कथा शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण कधीकधी परमेश्वराचा एक छोटासा संकेतही आयुष्य बदलून टाकतो. आणि जर तुम्हालाही भगवान विष्णूंवर श्रद्धा असेल तर आत्ताच कमेंट बॉक्समध्ये श्रीहरी विष्णू असे श्रद्धेने नक्की लिहा. तसेच आजची ही पवित्र कथा लाईक करा आणि तुमच्या जवळच्या व्यक्तींना किंवा 2 भक्तांना नक्की शेअर करा. कदाचित भगवान विष्णूंचा आशीर्वाद त्यांनाही प्राप्त होऊ शकतो आणि त्या पुण्याचा लाभ तुम्हालाही मिळू शकतो. रात्रीची शांत वेळ होती. आकाशात असंख्य तारे चमकत होते. पण त्या दिवशी संपूर्ण सृष्टीमध्ये एक विचित्र दुःख पसरलं होतं. देव, ऋषी, ग्रह, नक्षत्र सर्व आपापल्या कार्यात मग्न होते. पण एका कोपऱ्यात काळाच्या प्रवाहात एक महिना एकटाच उभा होता. त्याच्या डोळ्यात अश्रू होते, मनात वेदना होती आणि ओठांवर एकच प्रश्न, मी इतका वाईट आहे का? तो होता अधिक महिना. जग त्याला अशुभ म्हणत होतं. लोक त्याच्याकडे तुच्छतेने पाहत होते. कोणी त्यात शुभ कार्य करत नव्हतं. ना विवाह, ना उत्सव, ना आनंद. जणू काही त्या महिन्याचं अस्तित्वच व्यर्थ होतं. तो महिना लोकांच्या शब्दांनी जखमी झाला होता. हा निरुपयोगी आहे, हा अपवित्र आहे, त्याच्या काळात चांगलं काही घडतच नाही. हे शब्द त्याच्या हृदयात काट्यासारखे रुतत होते. त्या रात्री तो शांतपणे पृथ्वीवर फिरत होता. एका गावातून जात असताना त्याने पाहिलं, एका गरीब स्त्रीच्या घरात अंधार होता. घरात अन्न नव्हतं. लहान मुलं भुकेने रडत होती आणि ती आई देवासमोर हात जोडून म्हणत होती, देवा, माझं दुःख कधी संपणार? ते पाहून अधिक महिन्याच्या डोळ्यात अश्रू आले. तो मनात म्हणाला, लोक मला दोष देतात, पण या दुःखात माझा काय दोष? तो पुढे चालत राहिला. एका श्रीमंत मनुष्याच्या घरासमोरून जाताना त्याने ऐकलं, अरे, आता तर अधिक महिना लागलाय, म्हणूनच सगळी कामं अडकली आहेत. पुन्हा एकदा त्याचं मन तुटलं. त्या क्षणी त्याला वाटलं, या सृष्टीत मला कोणीच नको आहे. तो थेट देवलोकाकडे निघाला. पहिल्यांदा तो ब्रह्मदेवांकडे गेला. ब्रह्मा शांतपणे बसले होते. अधिक महिन्याने रडत रडत विचारलं, प्रभू, मला सगळे तुच्छ मानतात. माझं अस्तित्व इतकं वाईट आहे का? ब्रह्मदेव शांत स्वरात म्हणाले, वत्सा, मी तुला निर्माण केलं नाही. तुझ्या वेदनेवर उपाय माझ्याकडे नाही. हे ऐकताच अधिक महिन्याचं हृदय आणखी तुटलं. तो तिथून निघून गेला. नंतर तो भगवान महादेवांकडे गेला. महादेव ध्यानात मग्न होते.
अधिक महिना त्यांच्या चरणी पडून जोरजोरात रडू लागला. महादेवा, मला कोणीही स्वीकारत नाही, मला कोणी शुभ मानत नाही. महादेवांनी प्रेमाने त्याच्या डोक्यावर हात ठेवला, पण त्यांच्या डोळ्यातही करुणा होती. ते म्हणाले, वत्सा, तुझं दुःख मला समजतं, पण या वेदनेचा अंत फक्त एकच करू शकतो. अधिक महिन्याने थरथरत विचारलं, कोण? महादेव हळूच म्हणाले, स्वतः श्रीहरी. हे ऐकताच अधिक महिना वैकुंठाकडे निघाला. तो चालत होता, पण त्याचे पाय जड झाले होते. मनात हजारो वेदना होत्या. जर श्रीहरींनीही मला नकारलं तर? त्या विचाराने तो आतून तुटत होता. वैकुंठात पोचल्यावर त्याने पाहिलं, संपूर्ण वातावरण दिव्य प्रकाशाने उजळलं होतं. शंखनाद होत होता, देवता आनंदात होत्या आणि मध्यभागी साक्षात भगवान विष्णू विराजमान होते. अधिक महिना त्यांना पाहताच रडू लागला. तो त्यांच्या चरणी कोसळला. प्रभू, मला सगळ्यांनी नकारलं, मला अपवित्र म्हटलं, कोणीही मला आपलं मानत नाही. त्याचा आवाज थरथरत होता. जर तुम्हीही मला नकारलं तर मी जाऊ तरी कुठे? त्या क्षणी संपूर्ण वैकुंठ शांत झालं. भगवान विष्णू उठले. ते हळूहळू अधिक महिन्याजवळ गेले आणि प्रेमाने त्याला उभं केलं. त्यांच्या डोळ्यात अपार करुणा होती. ते म्हणाले, ज्याला जगाने नकारलं त्याला मी स्वतः स्वीकारतो. हे शब्द ऐकताच अधिक महिना थरथरला. पहिल्यांदाच कोणीतरी त्याला प्रेमाने बोलत होतं. भगवंत पुढे म्हणाले, आजपासून तू फक्त अधिक महिना राहणार नाहीस. संपूर्ण वैकुंठ स्तब्ध झालं होतं. देवता आश्चर्याने पाहू लागल्या. परमेश्वराच्या ओठांवर मंद स्मित होतं. ते म्हणाले, आजपासून मी तुला माझं नाव देतो. अधिक महिन्याच्या डोळ्यात आश्चर्य दाटलं आणि पुढच्या क्षणी भगवानांनी उच्चारलेले ते शब्द, आजपासून तू पुरुषोत्तम महिना म्हणून ओळखला जाशील. हे ऐकताच संपूर्ण सृष्टीमध्ये दिव्य प्रकाश पसरला. देवतांनी पुष्पवृष्टी केली आणि अधिक महिन्याच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू आता दुःखाचे राहिले नाही. ते होते स्वीकाराचे, प्रेमाचे आणि भक्तीचे. भगवान विष्णू यांच्या शब्दांनी संपूर्ण वैकुंठ दुमदुमून गेलं होतं. आजपासून तू पुरुषोत्तम महिना आहेस. त्या क्षणी जणू काळही थांबला होता. देवता आश्चर्याने पाहत होत्या. ऋषीमुनी स्तब्ध झाले होते आणि तो महिना जो काही क्षणांपूर्वी दुःखाने तुटून गेला होता, तो आता भगवानांच्या चरणी अश्रूंनी नाहून निघाला होता. त्याच्या डोळ्यात पहिल्यांदाच अपमान नव्हता, पहिल्यांदाच तिरस्कार नव्हता. होता फक्त एक भाव, कोणीतरी मला आपलं मानलं. भगवानांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला. त्या स्पर्शाने त्याच्या मनातील वर्षानुवर्षांची वेदना विरघळू लागली. भगवान शांत स्वरात म्हणाले, वत्सा, जे जगाला निरुपयोगी वाटतं ते माझ्यासाठी सर्वात मौल्यवान असतं. अधिक महिना थरथरत भगवानांकडे पाहू लागले. परमेश्वर पुढे म्हणाले, या जगात अनेक लोक आहेत ज्यांना कोणी समजून घेत नाही, ज्यांचा सतत अपमान होतो, ज्यांच्या वाट्याला फक्त दुःख आहे. परमेश्वरांचा आवाज अधिक करून झाला, पण लक्षात ठेव, ज्याला संपूर्ण जग नकारतं त्याच्याजवळ मी सर्वात आधी जातो. हे शब्द ऐकताच अधिक महिन्याच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू वाहू लागले. त्याला पहिल्यांदाच जाणवलं, दुःख म्हणजे शेवट नाही. ईश्वर पुढे म्हणाले, आजपासून या महिन्यात जो भक्त श्रद्धेने माझं नामस्मरण करेल त्याच्या जीवनात मी स्वतः प्रकाश आणीन. देवतांच्या चेहऱ्यावर आनंद चमकू लागला. भगवानांनी पुढे एक मोठं वरदान दिलं. या महिन्यात केलेलं प्रत्येक सत्कर्म 1000 पट फळ देईल. क्षणात संपूर्ण वैकुंठात नारायण नारायण असा जयघोष घुमू लागला. त्या दिवसापासून अधिक महिना पुरुषोत्तम महिना म्हणून ओळखला जाऊ लागला. पृथ्वीवरही हळूहळू त्याचा महिमा पसरू लागला. लोक या महिन्यात जप करू लागले, दान करू लागले, गरिबांना अन्न देऊ लागले. पण सगळेच लोक बदलले असे नव्हते. पृथ्वीवर
एका छोट्याशा गावात एक गरीब कुटुंब राहत होतं. घर मातीचं होतं, छप्पर तुटलेलं होतं. पावसाळ्यात घरात पाणी यायचं. त्या घरात गोविंदा नावाचा एक गरीब मनुष्य राहत होता. त्याची पत्नी गौरी आणि 2 लहान मुलं. गोविंदा प्रचंड मेहनत करायचा. सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त शेतातील कामे. पण तरीही घरात 2 वेळचं अन्न मिळणं कठीण होतं. कर्ज वाढत होतं. एके दिवशी सावकार घरासमोर आला. त्याचा आवाज कठोर होता. गोविंदा, अजून किती दिवस थांबू? पैसे नाही दिलेस तर घर काढून घेईन. हे ऐकताच गौरीच्या डोळ्यात पाणी आलं. लहान मुलं आईकडे घाबरून पाहत होती. गोविंदा शांत उभा होता, कारण त्याच्याकडे उत्तरच नव्हतं. त्या रात्री घरात चूल पेटली नाही. मुलं उपाशी झोपली. गौरी देवासमोर बसून रडत होती. देवा, आमचंच नशीब इतकं का वाईट? गोविंदा बाहेर अंगणात बसला होता. आकाशात चंद्र दिसत होता, पण त्याच्या मनात काळोख होता. तो मनात म्हणाला, इतकी मेहनत करूनही दुःख संपत नाही. आणि अचानक त्याच्या कानावर मंद आवाज आला, दुःख कायम राहत नाही वत्सा. गोविंदाने घाबरून मागे पाहिलं. समोर एक वृद्ध साधू उभे होते. डोक्यावर जटा, डोळ्यात तेज आणि चेहऱ्यावर अपार शांतता. गोविंदाने आदराने नमस्कार केला. साधू हसले. ते म्हणाले, तुझ्या घरात दुःख आहे, पण त्याचा अंत जवळ आलाय. गोविंदा आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागला. साधूंनी शांत स्वरात विचारलं, तुला माहिती आहे का, पुरुषोत्तम महिना सुरू झालाय? गोविंदा हळूच म्हणाला, महाराज, आम्ही गरीब माणसं, आम्हाला एवढं काही कळत नाही. साधूंनी प्रेमाने सांगितलं, हा महिना साधा नाही. या महिन्यात भगवान स्वतः पृथ्वीवर भक्तांची परीक्षा घेतात. गौरी ही पटकन बाहेर आली. ती नम्रपणे म्हणाली, महाराज, आमचं दुःख खरेच संपेल का? साधूंनी तिच्याकडे पाहिलं आणि हळूच म्हणाले, संपेल, पण एक गोष्ट लक्षात ठेव. त्यांचा आवाज गंभीर झाला. पुरुषोत्तम महिन्यात अशा 5 चुका आहेत ज्या चुकूनही करू नयेत. गोविंदा आणि गौरी दोघेही घाबरले. साधू पुढे म्हणाले, या चुका मनुष्याच्या घरात शांतता नष्ट करतात, लक्ष्मी दूर जाते आणि मनात अंधार वाढतो. ते शब्द ऐकताच वातावरण अचानक गंभीर झालं. वाराही मंद वाहू लागला. गोविंदाने थरथरत विचारलं, महाराज, त्या 5 चुका कोणत्या आहेत? साधूंनी डोळे मिटले आणि अत्यंत शांत पण गूढ आवाजात म्हणाले, पहिली चूक आहे दुसऱ्याच्या दुःखाची थट्टा करणं. हे ऐकताच गोविंदा स्तब्ध झाला, कारण काही दिवसांपूर्वी त्याने स्वतः एका गरीब भिकाऱ्याची थट्टा केली होती आणि त्याच क्षणी त्याच्या मनात भीतीची एक लाट उठली. गोविंदाच्या कपाळावर घाम आला होता. त्या साधूंचे शब्द त्याच्या मनात घुमत होते. दुसऱ्याच्या दुःखाची थट्टा करणं. त्याच्या डोळ्यांसमोर तो प्रसंग पुन्हा उभा राहिला. काही दिवसांपूर्वी गावात एक म्हातारा भिकारी आला होता. फाटकी वस्त्र, अनवाणी पाय, डोळ्यात भूक आणि थकवा. तो प्रत्येक दारावर जाऊन फक्त थोडंसं अन्न मागत होता, पण लोक त्याला हाकलत होते. गोविंदाही त्यावेळी शेतातून थकून आला होता. घरात स्वतःसाठीही अन्न नव्हतं. भिकाऱ्याने हात जोडून म्हटलं होतं, बाळा, थोडं पाणी तरी दे. पण त्या क्षणी गोविंदाच्या मनातला राग उफाळून निघाला होता. तो चिडून म्हणाला होता, आमच्याकडे स्वतःला खायला नाही आणि तुम्ही रोज भीक मागायला येता. त्या शब्दांची आठवण होताच त्याचं मन अपराधीपणाने भरून गेलं. साधूंनी शांत नजरेने त्याच्याकडे पाहिलं, जणू त्यांना सगळं माहिती होतं. ते म्हणाले, वत्सा, गरिबीपेक्षा भयंकर कोणती गोष्ट माहीत आहे? गोविंदा शांत होता. साधूंनी उत्तर दिलं, दुसऱ्याच्या वेदनेविषयी कठोर होणं. गौरीच्या डोळ्यातही पाणी आलं. साधू पुढे म्हणाले, पुरुषोत्तम महिन्यात एखाद्या दुःखी मनुष्याचा अपमान केला तर त्या शब्दांचा भार थेट आपल्या नशिबावर पडतो. रात्र अधिक शांत झाली. दूर कुठेतरी कुत्र्यांचं भुंकणं ऐकू येत होतं. साधूंनी हळूच आकाशाकडे पाहिलं.
या महिन्यात भगवान प्रत्येकाच्या मनाकडे पाहतात, कपड्यांकडे नाही, पैशांकडे देखील नाही. गोविंदाचं डोकं खाली झुकलं. तो हळू आवाजात म्हणाला, माझ्याकडून चूक झाली महाराज. साधूंनी त्याला जवळ घेतलं. चूक प्रत्येकाकडून होते वत्सा, पण पश्चाताप मनापासून झाला तर ईश्वर क्षमा करतात. हे ऐकताच गोविंदाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याच्या मनावरचं ओझं थोडंसं हलकं झालं. तेवढ्यात घराच्या आतून मुलाच्या खोकल्याचा आवाज आला. गौरी धावत आत गेली. लहान गणू तापाने फणफणत होता. त्याचं शरीर गरम झालं होतं. गौरी घाबरून रडू लागली. गोविंदा, बघा ना, आपल्या मुलाला काय झालंय. गोविंदाचं हृदय धडधडू लागलं. घरात औषधासाठीही पैसे नव्हते. तो असह्यपणे साधूंकडे पाहू लागला. साधू शांत होते. ते मुलाजवळ गेले. त्याच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला आणि डोळे मिटून ईश्वराचं नामस्मरण करू लागले. क्षणभर घरात एक विलक्षण शांतता पसरली. जणू वातावरणात काही दिव्य स्पर्श उतरला होता. मुलाचा श्वास हळूहळू शांत होऊ लागला. गौरी आश्चर्याने पाहत होती. साधूंनी डोळे उघडले. घाबरू नका, पण लक्षात ठेवा, पुरुषोत्तम महिन्यात मन शुद्ध ठेवणं सर्वात मोठी पूजा आहे. गोविंदाने हात जोडले. महाराज, आम्ही आता कोणतीही चूक करणार नाही. साधू हलकेसे हसले, पण पुढच्या क्षणी त्यांचा चेहरा गंभीर झाला. ते म्हणाले, पहिली चूक समजली, पण दुसरी चूक त्याहून भयंकर आहे. वाऱ्याचा जोर अचानक वाढला. दिवा थोडा हलू लागला. गौरीच्या मनात भीती दाटली. ती हळू आवाजात म्हणाली, महाराज, कोणती चूक. साधूंनी अत्यंत गंभीर स्वरात सांगितलं, पुरुषोत्तम महिन्यात खोटं बोलून दुसऱ्याला फसवणं. हे शब्द ऐकताच गोविंदाच्या चेहऱ्याचा रंग बदलला. कारण त्याच्या मनात एक गुपित दडलं होतं. एक असं गुपित जे त्याने आजवर स्वतःच्या पत्नीपासूनही लपवलं होतं. साधूंचे ते शब्द ऐकताच गोविंदाच्या छातीत धडधड सुरू झाली. खोटं बोलून दुसऱ्याला फसवणं. त्याच्या मनात दडलेलं गुपित अचानक जागं झालं. त्याने घाबरून गौरीकडे पाहिलं. ती अजूनही मुलाजवळ बसून त्याच्या कपाळावर पाण्याची पट्टी ठेवत होती. तिच्या डोळ्यात थकवा होता, पण नवऱ्यावर विश्वासही होता. आणि तोच विश्वास पाहून गोविंदाचं मन आतून तुटत होतं. साधूंनी शांत नजरेने त्याच्याकडे पाहिलं. जणू त्याच्या मनातलं सगळं त्यांना दिसत होतं. गोविंदा हळूहळू खाली बसला. त्याचे हात थरथरत होते. तो तुटक्या आवाजात म्हणाला, महाराज, माझ्याकडून मोठी चूक झाली आहे. गौरी आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. गोविंदाच्या डोळ्यात अश्रू आले. तो म्हणाला, काही महिन्यांपूर्वी मी सावकाराकडून आणखी कर्ज घेतलं होतं. गौरी स्तब्ध झाली. काय? गोविंदाने मान खाली घातली. मी तुला सांगितलं नाही, कारण मला वाटलं तू आणखी घाबरशील. गौरीच्या डोळ्यात वेदना दाटली. ती रडत म्हणाली, इतकं मोठं दुःख आणि तुम्ही मला सांगितलंच नाही. गोविंदाच्या मनात अपराधाची आग पेटली. तो म्हणाला, मी तुझ्यापासून सत्य लपवलं. रोज खोटं बोलत राहिलो. घरात पुन्हा शांतता पसरली. फक्त मुलाच्या मंद श्वासाचा आवाज ऐकू येत होता. साधूंनी हळूच सांगितलं, वत्सा, खोटं बोलणं फक्त शब्दांचा दोष नसतो. ते पुढे म्हणाले, खोटं मनुष्याच्या घरातून विश्वास काढून घेतं. गौरीचे डोळे पाण्याने भरले. साधूंनी तिच्याकडे पाहत सांगितलं, जिथे विश्वास तुटतो तिथे शांतता राहत नाही. गोविंदा आता पूर्णपणे कोसळला होता. तो रडतच म्हणाला, माझ्या चुकांची शिक्षा माझ्या मुलांना मिळते आहे का महाराज? साधूंनी प्रेमाने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. भगवान शिक्षा देण्यासाठी नाही, तर मनुष्याला जागं करण्यासाठी संकट पाठवतात. ते शब्द ऐकताच गोविंदाच्या मनात काहीतरी हललं. पहिल्यांदाच त्याला जाणवलं, संकट म्हणजे देवाचा राग नाही, ती आपल्याला बदलण्याची संधी असते. रात्र आणखी गडद झाली. आकाशात ढग जमा होऊ लागले. थंड वारा घरात शिरत होता. गौरी शांतपणे म्हणाली, महाराज, आता आम्ही काय करू? साधूंनी उत्तर दिलं, उद्या सूर्योदयापूर्वी गावात जो कोणी भुकेला दिसेल त्याला प्रेमाने अन्न द्या.
गोविंदा हताशपणे म्हणाला, पण आमच्याकडे स्वतःसाठीही काहीच नाही. साधू हलकेसे हसले. दान श्रीमंतीने होत नाही वत्सा, दान मनाने होतं. हे ऐकताच गौरी उठली. ती घराच्या कोपऱ्यात गेली. एका छोट्याशा डब्यातून तिने थोडंसं पीठ काढलं. ते घरात उरलेलं शेवटचं पीठ होतं. ती म्हणाली, हे उद्या आपण कुणाला तरी देऊ. गोविंदा आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागला. इतक्या दुःखातही तिच्या मनात दया होती. साधूंनी समाधानाने डोळे मिटले. पुरुषोत्तम महिमा माणसाची परीक्षा घेतो, पण त्याच वेळी मनालाही पवित्र करतो. अचानक बाहेर विजांचा कडकडाट सुरू झाला. पाऊस सुरू झाला. तुटलेल्या छपरातून पाणी घरात टपकू लागलं. मुलं घाबरून आईला बिलगली. गौरी त्यांना शांत करत होती, पण गोविंदाच्या मनात भीतीचं वादळ उठलं होतं. कारण उद्या सावकार पुन्हा येणार होता आणि यावेळी तो घर काढून घेणार होता. गोविंदा निराश होऊन म्हणाला, महाराज, आम्ही आता संपलो. साधूंनी शांतपणे त्याच्याकडे पाहिलं आणि गंभीर स्वरात म्हणाले, अजून नाही वत्सा. त्यांच्या डोळ्यात एक विलक्षण तेज चमकलं. पण अजून 2 चुका बाकी आहेत आणि तिसरी चूक तर मनुष्याचं नशीबच अंधारात ढकलते. गोविंदाच्या अंगावर काटा आला. तो थरथरत म्हणाला, कोणती चूक? साधूंनी हळूहळू उत्तर दिलं, अन्नाचा अपमान करणं. साधूंचे ते शब्द घरात घुमले. क्षणभर सगळे शांत झाले. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. आकाशात विजा चमकत होत्या आणि त्या अंधारात साधूंचा गंभीर आवाज आणखी गूढ वाटत होता. गोविंदा हळू आवाजात म्हणाला, महाराज, अन्नाचा अपमान म्हणजे? साधूंनी घराच्या कोपऱ्यात ठेवलेल्या रिकाम्या भांड्याकडे पाहिलं. ते म्हणाले, जगात लाखो लोक उपाशी झोपतात वत्सा, आणि ज्याच्या घरात अन्न असूनही तो त्याची किंमत करत नाही, त्याच्या घरातून लक्ष्मी हळूहळू निघून जाते. गौरीच्या डोळ्यात वेदना दाटली, कारण तिने गरिबी जवळून पाहिली होती. भुकेची जळजळ काय असते ही ते रोज अनुभवत होती. साधू पुढे म्हणाले, पुरुषोत्तम महिन्यात तर अन्न म्हणजे साक्षात प्रसाद मानलं जातं. तेवढ्यात गोविंदाच्या मनात एक प्रसंग चमकून गेला. काही महिन्यांपूर्वी गावात मोठा उत्सव झाला होता. त्या दिवशी श्रीमंत लोकांनी भरपूर जेवण केलं आणि उरलेलं अन्न रस्त्यावर फेकून दिलं. गोविंदाही त्या गर्दीत होताच. त्यानेही उरलेली भाकरी तुच्छतेने बाजूला फेकली होती. त्यावेळी जवळच एक उपाशी मुलगा त्या अन्नाकडे पाहत आशेने उभा होता, पण गोविंदाने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं होतं. आज त्या आठवणीने त्याचं मन जळू लागलं. तो डोळे मिटून बसला. देवा, किती चुका केल्या मी. साधूंनी त्याच्या मनातली वेदना ओळखली. ते शांतपणे म्हणाले, चुका मान्य करणं ही सुधारण्याची पहिली पायरी आहे. तेवढ्यात घराबाहेरून कोणीतरी हाक मारली. कुणी आहे का? आवाज अत्यंत अशक्त होता. गोविंदा बाहेर आला. दारात एक म्हातारी स्त्री उभी होती. अंगावर ओले कपडे, हात थरथरत होते. डोळ्यातील भूक स्पष्ट दिसत होती. ती हळू आवाजात म्हणाली, बाळा, 2 घास मिळतील का? गोविंदाचं हृदय पिळवटून गेलं. घरात तर फक्त थोडंसं पीठ उरलं होतं. मुलंही उपाशी होती. तो गोंधळला. त्याने मागे वळून गौरीकडे पाहिलं. गौरी काही क्षण शांत राहिली. नंतर ती आत गेली आणि उरलेलं सगळं पीठ घेऊन बाहेर आली. तिने शांतपणे त्या म्हाताऱ्या आजीच्या हातात ते ठेवून दिलं. आई, हे घ्या. गोविंदा आश्चर्याने तिच्याकडे पाहत राहिला. तो म्हणाला, गौरी, मग आपल्या मुलांचं काय? गौरीच्या डोळ्यात अश्रू होते, पण चेहऱ्यावर शांतता होती. ती म्हणाली, आपण उपाशी झोपू, पण कोणाला भुकेलं पाठवू नको. हे ऐकताच साधूंच्या चेहऱ्यावर मंद स्मित उमटलं. त्या म्हाताऱ्या आजीच्या डोळ्यात पाणी आलं होतं. ती थरथरत्या हातांनी आशीर्वाद देऊ लागली. ईश्वर तुमचं भलं करो. ती हळूहळू पावसातून निघून गेली. गोविंदाच्या मनात एक विचित्र शांतता उतरू लागली होती. इतक्या दिवसांनी त्याला जाणवलं, दुसऱ्याच्या पोटात घातलेला घास कधीही वाया जात नाही.
त्या रात्री घरात अन्न नव्हतं, पण वातावरणात एक वेगळीच शांतता होती. मुलं आईच्या कुशीत झोपी गेली. गोविंदा बाहेर बसून पावसाकडे पाहत होता. तो मनात म्हणाला, कदाचित परमेश्वर खरंच आपल्या जवळ आहेत. साधू त्याच्याजवळ येऊन बसले. ते म्हणाले, वत्सा, मन शुद्ध होतं तेव्हा संकट हळूहळू हलकी वाटू लागतात. गोविंदाने विचारलं, महाराज, खरंच पुरुषोत्तम महिन्यात भगवान पृथ्वीवर येतात का? साधूंनी मंद स्मित केलं. ते नेहमीच पृथ्वीवर असतात, पण या महिन्यात ते प्रत्येकाच्या कर्माकडे जास्त बारकाईने पाहतात. रात्र आता शांत होत चालली होती. पावसाचाही जोर कमी झाला होता. अचानक साधूंचा चेहरा पुन्हा गंभीर झाला. ते म्हणाले, आता चौथी चूक ऐक. गोविंदाच्या छातीत धडधड सुरू झाली. साधूंनी खोल आवाजात सांगितलं, पुरुषोत्तम महिन्यात अहंकार करणं. हे शब्द ऐकताच बाहेर अचानक जोराचा वारा सुटला. दिवा थरथरू लागला आणि गोविंदाच्या मनात एक जुनी आठवण जागी झाली. एक अशी आठवण ज्यामुळे आज त्याच्या आयुष्यातलं सर्वात मोठं संकट सुरू झालं होतं. पुरुषोत्तम महिन्यात अहंकार करणं. साधूंचे ते शब्द ऐकताच गोविंदाचं हृदय जोरजोराने धडधडू लागलं. कारण त्याच्या मनातली ती जुनी जखम पुन्हा उघडली होती. काही वर्षांपूर्वी गोविंदाची परिस्थिती इतकी वाईट नव्हती. त्याच्याकडे थोडी शेती होती, 2 बैल होती, घरात आनंद होता, लोक त्याचा आदर करायचे आणि हळूहळू त्याच्या मनातील अहंकार वाढू लागला. त्याला वाटू लागलं, हे सगळं काही माझ्या मेहनतीमुळे आहे. तो देवाचं नाव कमी घेऊ लागला. गरिबांकडे तुच्छतेने पाहू लागला. एकदा गावात एक वृद्ध संत आले होते. सगळे त्यांचा आशीर्वाद घेत होते, पण गोविंदा हसत म्हणाला होता, हे साधू लोक फक्त लोकांना घाबरवतात. त्या दिवशी गौरीने त्याला थांबवलं होतं, असं बोलू नका, पाप लागतं. पण गोविंदा ऐकायला तयार नव्हता. तो मोठ्याने हसत म्हणाला, माझं नशीब मी स्वतः बनवलंय. आणि त्या दिवसानंतर जणू त्याच्या आयुष्यातील प्रकाश हळूहळू कमी होऊ लागला. पहिल्यांदा दुष्काळ पडला, शेती वाळली, नंतर बैल आजारी पडले, कर्ज वाढत गेलं आणि एक एक करून सगळं काही हातातून निसटून गेलं. आज त्या सगळ्या आठवणी गोविंदाच्या मनाला जाळत होत्या. तो रडतच म्हणाला, महाराज, माझ्या अहंकारामुळेच हे सगळं झालं का? साधूंनी शांत स्वरात उत्तर दिलं, अहंकार मनुष्याच्या डोळ्यांवर पडदा टाकतो वत्सा. ते पुढे म्हणाले, ज्याला वाटतं की मीच सर्व काही आहे, तो हळूहळू परमेश्वरापासून दूर जातो. गोविंदाचं डोकं खाली झुकलं. त्याच्या डोळ्यात पश्चाताप भरला होता. गौरी शांतपणे त्याच्याकडे पाहत होती, कारण आज अनेक वर्षांनी तिला तिचा जुना साधा गोविंदा परत दिसत होता. साधूंनी प्रेमाने सांगितलं, पुरुषोत्तम महिमा मनुष्याला वाकायला शिकवतो. कारण जे झाड फळांनी भरलेलं असतं ते नेहमी खाली झुकलेलं असतं. त्या शब्दांनी वातावरणात एक विलक्षण शांतता पसरली. पहाट जवळ येत होती. दूर मंदिरात काकड आरतीची घंटा वाजू लागली. त्या आवाजाने जणू घरातलं दुःख थोडंसं हलकं झालं. गोविंदा उठला. त्याने देवासमोर हात जोडले. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. देवा, मला माफ कर, मी तुला विसरलो. गौरीही त्याच्या बाजूला येऊन उभी राहिली. दोघंही शांतपणे नामस्मरण करू लागले. श्री हरी विष्णू, श्री हरी विष्णू, श्री स्वामी समर्थ. त्या क्षणी साधूच्या चेहऱ्यावर तेच चमकलं, जणू त्यांना हाच बदल पाहायचा होता. पण अचानक घराच्या बाहेर घोड्यांच्या टापांचा आवाज आला. गोविंदाचं हृदय धडधडलं. सावकार आला होता. त्याच्यासोबत 2 माणसं होती. त्याचा आवाज कठोर होता. गोविंदा, वेळ संपली, आज घर रिकामी कर. गौरीच्या हातातून पाण्याचं भांडं खाली पडलं. मुलं घाबरून आईजवळ गेली. गोविंदा हताशपणे म्हणाला, आणखी थोडा वेळ द्या. पण सावकार रागाने ओरडला, खूप वेळ दिला, आता हे घर माझं आहे. तेवढ्या साधू हळूहळू बाहेर आले. त्यांच्या चेहऱ्यावर अजिबात भीती नव्हती. सावकार चिडून म्हणाला, तुम्ही मध्ये पडू नका बाबा.
साधूंनी शांतपणे त्याच्याकडे पाहिलं आणि गंभीर स्वरात म्हणाले, दुसऱ्याच्या अश्रूंवर उभं राहिलेलं धन कधीच टिकत नाही. क्षणभर वातावरण स्तब्ध झालं. सावकार मोठ्याने हसू लागला. माझं काहीच वाकडं होणार नाही. पण पुढच्याच क्षणी आकाशात प्रचंड कडकडाट झाला. त्याचे घोडे अचानक घाबरले. सावकार खाली पडला. तो वेदनेने ओरडू लागला. गावकरी धावत आले. सगळे घाबरलेले होते. सावकाराचा चेहरा भीतीने फिकट झाला होता. तो थरथरत साधूंकडे पाहू लागला, कारण त्या क्षणी त्याला साधूंमध्ये काहीतरी दिव्य दिसू लागलं होतं. साधूंनी शांतपणे डोळे मिटले आणि मंद स्वरात म्हणाले, अजून शेवटची चूक बाकी आहे. गोविंदा थरथरत विचारू लागला, कोणती महाराज? साधूंनी डोळे उघडले. त्यांच्या डोळ्यात अपार तेज होतं आणि त्यांनी अत्यंत गंभीर स्वरात सांगितलं, पुरुषोत्तम महिन्यात ईश्वराच्या भक्तीची थट्टा करणं. पुरुषोत्तम महिन्यात भगवानांच्या भक्तीची थट्टा करणं. हे साधूंनी उच्चारलेले ते शब्द ऐकताच वातावरण पूर्णपणे बदललं. आकाशात काळे ढग दाटून आले. थंड वारा सुटला आणि सावकाराच्या चेहऱ्यावरची कठोरता हळूहळू नाहीशी होऊ लागली. तो अजूनही जमिनीवर पडला होता. त्याच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती. गोविंदा थरथरत साधूंकडे पाहत होता, कारण त्या क्षणी त्यांना पाहून त्याच्या मनात एक विचित्र दिव्य भावना जागी होत होती. साधूंनी शांतपणे सांगितलं, जो भक्तीची थट्टा करतो तो हळूहळू स्वतःच्या मनाची शांतता हरवतो. ते पुढे म्हणाले, भक्ती म्हणजे फक्त पूजा नाही. भक्ती म्हणजे विश्वास, दया, नम्रता आणि दुसऱ्याच्या वेदनेला समजून घेणं. गावकरी पूर्ण शांत झाले होते. जणू प्रत्येक शब्द त्यांच्या हृदयात उतरू लागला होता. सावकार थरथरत म्हणाला, मी काय चूक केली? साधूंनी त्याच्याकडे खोल नजरेने पाहिलं. तुला आठवतंय? काही दिवसांपूर्वी तू गावातील एका वृद्ध भक्ताची थट्टा केली होतीस. सावकाराच्या चेहऱ्यावर भीती पसरली. त्याला तो प्रसंगही आठवला. एक वृद्ध मनुष्य मंदिराबाहेर बसून ईश्वराचं नाम घेत होता आणि सावकार हसत म्हणाला होता, नुसतं नाव घेऊन पोट भरतं का? देव तुला खायला देतो का? त्या दिवशी सगळे हसले होते, पण त्या वृद्धाच्या डोळ्यात पाणी आलं होतं. आज तीच आठवण सावकाराला आतून जाळत होती. तो रडू लागला, माझ्याकडून पाप झालं. साधूंनी शांत स्वरात सांगितलं, पश्चातापाने मन शुद्ध होतं, पण त्यासाठी अहंकार सोडावा लागतो. गोविंदाच्या डोळ्यातही अश्रू होते, कारण आज त्याला समजलं होतं, ईश्वर संकटे देत नाहीत, ते मनुष्याला बदलण्याची संधी देतात. पहाटेचा प्रकाश हळूहळू पसरू लागला. पावसानंतरचं आकाश स्वच्छ दिसत होतं. दूर मंदिरातील घंटा पुन्हा वाजू लागली. त्या दिव्य वातावरणात साधूंनी गोविंदाला जवळ बोलावलं. ते म्हणाले, बाळा, आजपासून रोज पुरुषोत्तम महिन्यात एक गोष्ट कर. गोविंदाने हात जोडले. आज्ञा द्या महाराज. साधूंनी मंद स्मित केलं. कोणालाही दुःखी पाहिलंस तर त्याला प्रेमाने 2 शब्द बोल, कारण काही लोकांना अन्नापेक्षा जास्त गरज असते ती आधाराची. गोविंदाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याने साधूंच्या चरणांना स्पर्श केला. माझं आयुष्य बदललं महाराज. साधूंनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्या क्षणी जणू संपूर्ण वातावरण दिव्य प्रकाशाने उजळून गेलं. गावकऱ्यांच्या डोळ्यात आश्चर्य भरलं, कारण साधूंचं रूप हळूहळू बदलू लागलं होतं. त्यांच्या चेहऱ्यावर तेज वाढू लागलं होतं. डोळ्यातून दिव्य प्रकाश झळकू लागला होता आणि पुढच्याच क्षणी गोविंदा थरथरत खाली बसला. त्याच्या ओठांवर शब्दच फुटेनात, कारण त्याच्यासमोर साक्षात भगवान विष्णू यांचं दिव्य रूप प्रकट झालं होतं. संपूर्ण गाव स्तब्ध झालं. काहींच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. काही जण थरथरत नामस्मरण करू लागले, नारायण नारायण. भगवानांचा आवाज अत्यंत शांत होता. जो पुरुषोत्तम महिन्यात मन शुद्ध ठेवतो, दुसऱ्याला दुःख देत नाही, भक्ती आणि दया जपतो, त्याच्या घरात मी स्वतः वास करतो. गोविंद आणि गौरी रडत भगवानांच्या चरणी पडले. भगवान पुढे म्हणाले,
संकट आयुष्यात येतील, पण श्रद्धा कधीही सोडू नका. त्यांच्या डोळ्यात अपार प्रेम होतं, कारण अंधार कितीही मोठा असला तरी एका छोट्या दिव्यामुळेही प्रकाश निर्माण होतो. ते शब्द ऐकताच वातावरणात मंद सुगंध पसरला आणि काही क्षणात ईश्वराचं दिव्य रूप हळूहळू अदृश्य झालं. सगळीकडे शांतता पसरली, पण त्या शांततेत आता भीती नव्हती, होती ती फक्त भक्ती. त्या दिवसानंतर गोविंदाचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं. त्याच्या घरात हळूहळू सुख पुन्हा येऊ लागलं. सावकारही बदलला, तो गरिबांना मदत करू लागला. गावात रोज नामस्मरण होऊ लागलं. गोविंदा गावकऱ्यांना एकच गोष्ट सांगायचा, या महिन्यात फक्त पूजा करू नका, तर मनही पवित्र ठेवा, कारण दुसऱ्याच्या वेदनेला समजून घेणं हीच खरी भक्ती आहे. आणि पुरुषोत्तम महिन्यात केलेली छोटी दयाही भगवान कधीच व्यर्थ जाऊ देत नाही. प्रिय भक्तांनो, पुरुषोत्तम महिन्यात ही कथा आपल्याला फक्त एक गोष्ट शिकवत नाही, तर आयुष्याकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन देऊन जाते. या कथेत आपण पाहिलं, ज्याला संपूर्ण जगाने नकारलं त्या अधिक महिन्यालाही भगवानांनी स्वतःचं नाव दिलं. याचा अर्थ एकच, जगाने तुम्हाला कितीही कमी लेखलं तरी परमेश्वराच्या दृष्टीने तुमची किंमत नेहमीच अमूल्य असते. गोविंदाच्या आयुष्यात संकट आली, गरिबी आली, अपमान आला, पण जेव्हा त्याने अहंकार सोडून भक्ती, दया आणि सत्याचा मार्ग स्वीकारला, तेव्हा त्याच्या आयुष्यात प्रकाश परत आला. ही कथा आपल्याला शिकवते की दुसऱ्याच्या दुःखाची थट्टा करू नये, खोटं बोलून विश्वास तोडू नये, अन्नाचा अपमान करू नये, अहंकार कधीच करू नये आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भक्तीची थट्टा करू नये. कारण परमेश्वराला मोठी पूजा नको असते, त्यांना हवं असतं स्वच्छ मन, प्रेम आणि दया. कधीकधी आपल्या आयुष्यातही दुःख येतं, सगळे मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात, कोणीच आपलं नाही असंही वाटतं. पण लक्षात ठेवा भक्तांनो, पुरुषोत्तम महिन्याप्रमाणेच ज्याला जगाने नाकारलं त्यालाच परमेश्वराने सर्वश्रेष्ठ बनवलं. म्हणून आयुष्यात कितीही अंधार असला तरीही श्रद्धेचा छोटासा दिवा कधी विझू देऊ नका. भगवान विष्णू आपल्या भक्तांना कधीच एकटं सोडत नाहीत.